सौऱ्या शिवडा आत ठेव जा बाबा. काय गालीस काय? होय नीलम कुठं आहे ग? असतील की वर. का हो? अगं ते जेवणासाठी काय काय ठेवायचं त्याची लिस्ट फायनल केली असते ना आता. हा करू की नंतर. अगं नंतर कधी? ह्यांनी काय सांगितलंय? आपण सगळी तयारी ठेवायची. कुठली पण तारीख निघल आणि लग्न करावं लागल. काय सांगता याचं नाही. पण ही तारीख कवा काढायची? समाधान भाऊजी जातील की आता. बघू. पण आपण सगळी तयारी करून ठेवायची. नंतर गडबड नको उगीच. होय. काय ग? कुठं निघालीस? कुठं नाही. नीलम काकी म्हणली खाली काय मदत लागणार आहे का बघ म्हणून आले. आजचा स्वयंपाक तू करायचास. का? का म्हणजे? अगं तिकडे जाऊन शिकणार आहेस का काय? आत्ताच शिकायला नको. हो नाही आज तूच करायचंस. बर करती. काय ग? आणि तुझ्या मैत्रिणीनं सांगितलंस का नाहीस लग्नाचं? नाही. कधी सांगणार आहेस? तारीख काढली का अजून? नाही पण आता काढता येईल की. मग तारीख काढल्यावर सांगते की. आणि त्यांना मत्तीला पण बोलव तुझ्या. होय. या हळूहळू. भाई बस की. ए शितले पाणी आण जा. मी आणते. हा जा. भैया बस की. जितू शेट तुम्ही पण या बसा. बरं अजून काय काय काम करायचे राहिलेत? अहो भैया तुम्ही कशाला उगच. आता घरचं लग्न आहे म्हणलं तेवढं केलंच पाहिजे की. बाय द वे आई आम्ही नाराज आहे बरं का तुमच्यावर. का? काय झालं? एक तर मुलासारखं आम्हाला मांडता आणि कामं पण सांगत नाही. अहो आता तुम्हाला कसं सांगायचं? कसं सांगायचं म्हणजे? आता घरातल्या प्रत्येक माणसाला काही ना काहीतरी काम वाटून दिलं असेल मग आम्हाला द्यायला काय झालंय? घे. ए काय चहा ठेवलाय ना? होय. नाना कुठं दिसत नाहीत? ते बाहेर गेलेत. अच्छा अहो त्यांना म्हणू आता आराम करा. आम्ही आहे काम करायला. शीतलच्या लग्नासाठी हक्कानं आम्हाला सांगायचं बरं का. आम्ही 24 तास इथं अवेलेबल आहे गाडी सहित. काय बी लागू द्या आम्हाला सांगायचं. शीतलचं लग्न मात्र जोरदार झालं पाहिजे. अरे फौजीची बायको होणार आहे ती. आयऱ्या गैरची थोडीच होणार आहे. आता तुमच्या बरोबर आमचं पण एकच ध्येय आहे. शीतलचं लग्न मात्र धूमधडाक्यातच झालं पाहिजे. तारीख कळली का? समाधान ठरली का तारीख? होय निघाली की 30 मे. एवढ्या लांबची? जरा आधीची नाही मिळाली तारीख. अगं मी पण त्याच्या आधीची तारीख बघत होतो पण नाही ना. बरं ते कार्यालयाचं बघितलंस का? अगं 2-4 ठिकाणी फिरून आलो म्हणून तर यायला उशीर झाला. कुठंच आपल्याला पाहिजे ती तारीख शिल्लक नाही. मग राहता बघायचं आपणच काहीतरी. मी काय म्हणते आत्ताच लगीन करायची काय गरज आहे का? म्हणजे पुढच्या सुट्टीत करूया की. हे बया पुढचं बिडचं काय काढू नकोस आता. अव कार्यालय मिळत नाही म्हणून म्हणते मी. मग काय कार्यालय मिळेना त्याने काय फरक पडत नाही. मग कुठं करायचं लगीन? आपल्याला काय घरदार नाही का? मग काय दारात करता का? मग काय हरकत आहे दारात करायला? आणि समजा दारात नाही झालं तर नवलाच्या साक्षीनं होऊ दे की देवळात. आणि तसं बी दोन्हीकडचं वराड एकाच गावातलं आहे. नाही 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 देवळात बिळात काय लावायची गरज आहे? मग अव 40 पिढ्यानंतर पोरगी झाली पवारांच्या घरात. करू दे की त्यांना खर्च. बघा म्हणा कार्यालय झालं तर लगीन जोरातच व्हायला पाहिजे. मी तर पाहिजे त्याला काम बी वाटून दिले. आता कुणाकुणाला काय काय कामं सांगितलीस तू? एक मोठी जबाबदारी दिली रावल्याला. कसली? थांबा पाणी आणते. चिजे कसली जबाबदारी दिली ग रावल्याला? काय माहित बाबा. अरे आपली गँग राहिली की. आता तुम्हाला बी आमंत्रण द्यायचं का? अरे आम्ही नाही आपले आर्मीवाली गँग. अरे होय की. पाजय राहुले पाशे के के. हा अरे त्याचा नंबर आहे का रे तुझ्याकडे? हाय की. आणि हा सुमेला बी बोलवायचंय. होय. अजून कोण आहे रे? आपले सुभेदार साहेब त्यांना बी बोलू की. आणि हा आर्मी ट्रेनिंग सेंटरच्या नावाने बी पत्रिका देऊ. हा
राहुल्या तू काय नावं काढलेत कर हा बघू कोणाकोणाची नावं काढलेत. 1368 जण झाले. काय अरे तू काय डोक्यावर पडलास का काय? एवढी नावं होय? वय आणि इकडे बाई बघू. अरे का तुझ्या पाहुण्यांची बी लिहिलेत काय? वय अरे तू ही कोणाची नावं काढलेत? ज्यांना ज्यांना लग्नाला बोलवायचं त्यांचीच काढलेत. आणि यो कोण आहे संत्या जमदाडे? तुला संत्या जमदाडे माहित नाही? आता सांगशील का? अरे तो नाही का बघ, एकदा तुला भेटला होता. कधी भेटलेलो? अरे आपण एकदा कारखान्यावर गेलो होतो बघ. त्याला भेटायला? त्याला नाही, मामाला भेटायला. त्यावेळी तुला म्हणलं होतं बघ, तू अजिंक्य ना, तू समाधानचा भातचा ना. त्यो अरे कधी राहुल्या? हे आता 1.5-2 वर्ष. चला. कुठं? अरे लिस्ट काढतोय ना आपण. राहुल्या अरे त्याचं नाव बी आठवना मला आणि त्याचं नाव लिहिलेस होय तू? तुम्ही सरला म्हणून मी सरतोय वय. माझ्या लय लक्षात आहे, मी लय ब्रिलियंट आहे. अरे म्हणून काय एवढी मोठी लिस्ट? तुझ्या माहितीसाठी सांगतो, मला मामीनं लय मोठी जबाबदारी दिली. मला मामीनं सांगितलं अजिंक्यच्या ओळखीचा एक पण माणूस राहिला नाही पाहिजे, म्हणून एक माणूस मी आठवून लिहितोय. या अशाने विनाकारण खर्च वाढणार आहे बघ. अरे लग्नात असाच खर्च वाढतो. अरे पण एक आहे, अजून आपण कमवायला बी सुरुवात केलेली नाही आणि यो सगळा खर्च मग आम्हाला करायला लागणार आहे. हे मला नाही पटत बघ. आणि आमच्याच नाही, शितलीच्या बी घरी खर्च होणारच ना. हे बघ, उगाच कोणावर मला लोड द्यायचा नाही. बरोबर आहे लागत तुझं. काय लग्नाची तयारी काय? होय, त्याचीच लिस्ट काढत होतो. जोरात चालली की काय नवरदेव, काय तारीख धरली आहे? तारीख नाही काढली अजून, पण तयारी चालू आहे. म्हणजे जायच्या आधी करायचं ना लग्न. म्हणजे अचानक कळलं तर गडबड होईल ना, म्हणून तयारी चालू केली. बरं, उद्या दिवस तुझी गडबड बाजूला ठेवू काय? ना म्हणजे काय काम आहे का? अरे काम असं नाही, माझा आर्मीतला एक मित्र येणार आहे उद्या तुला भेटायला. मला आवडेल त्यांना भेटायला आणि शिकायला बी मिळेल त्यांच्याकडनं. मग उद्या कुठे जाऊ नको काय, येईल त्यो. हा नाही जात कुठं. आणि क्या तू बी थांब काय. होय. फौजी, मी बी कुठं बाहेर जात नाही. अरे तुझं काय आता? ह्यांच्या बरोबर कोणतर हुशार माणूस पाहिजे ना चर्चेला, म्हणून.